कारण ही राज्यघटना निर्माण झाली ही सुद्धा आपल्या संतांच्या परंपरेतून आलेल्या विचारावरच तयार झालेली आहे, वारकरी संप्रदायाच्या, असं मानणारा मी आहे। कुणीही त्यांचं कीर्तन थांबवलेलं नाही, कोणताही हल्ला त्यांच्यावर झालेला नाही, कोणत्या गाडीची त्यांची फोडतोड झाली नाही। हे आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही वारकरी संप्रदायामध्ये राहिलो आहेत। आपल्या तालुक्यातले जे काही कीर्तन आहेत सप्ते होता त्यामध्ये आम्ही असतो। संत तुकाराम महाराजांपासून सुरुवात करूया। संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटलंय, जेथे कीर्तन करावे तेथे ना अन्न सेवा, तुका म्हणे द्रव्य घेती देती ते नरका जाते। काय वाटते सर? ठीक आहे, तुकाराम महाराजांनी त्याची पथ्य सांगितले असेल तरी काळाच्या ओघात काही पथ्य बदलू शकतात, त्याच्याबद्दल हे नाही की जेवण करूच नाही असं तर काही म्हणता यायचं नाही। परंतु एक पथ्य तर पाळलं पाहिजे की आपण वारकरी संप्रदायातले आहोत आणि वारकरी संप्रदायातल्या जे कीर्तनकार असतात, ज्याला हरिभक्त परायण आपण म्हणतो, त्यांनी राजकारणावर जाऊ नये, स्थानिक राजकारणावर भाष्य करू नये किंवा कोणाकरता तरी राजकीय असावं त्यांनी आपलं बोलणं त्यांचं नसावं कीर्तनामध्ये, हे तर साहजिकपणे आहे। हे सगळं, आणि मला तर आणखी एक वाटतं की राज्यघटना जी आपली आहे तिचे जे मूलभूत तत्व आहे त्याला ठेस पोहोचल असं कोणतं वाक्य आपल्या कीर्तनकारांकडून नसावं, कारण ही राज्यघटना निर्माण झाली ही सुद्धा आपल्या संतांच्या परंपरेतून आलेल्या विचारावरच तयार झालेली आहे, वारकरी संप्रदायाच्या, असं मानणारा मी आहे। आणि म्हणून एवढी तर पथ्य पाळली पाहिजे, दुर्दैवानं ती पाळली जात नाहीत असं चित्र दिसते। ज्या राज्यघटनेचा आपण उल्लेख करताय, संग्राम बापू भंडारे जे महाराज आहेत ते म्हणतात की त्याच राज्यघटनेने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या सगळ्या संविधानाने मला माझ्या कीर्तनात काय बोलावं आणि काय बोलू नये याचं मला स्वातंत्र्य आहे। तुम्ही म्हणजे बाळासाहेब थोरातांनी मला ते सांगू नये, हा तर अधिकार राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात किंवा राज्यघटनेला ठेच पोहोचेल असं बोलण्याचा अधिकार हा कोणालाच नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण। कारण ती अत्यंत विचारपूर्वक आणि संपूर्ण देशाची दिशा ठरवणारी, प्रगतीची दिशा ठरवणारी आणि सगळ्या राज्यघटनेला स्मरून सगळ्यांनी शपथ घेतलेली असते, राजकारत्यांनी सुद्धा। त्या राज्यघटनेवर बोलावा एवढा अधिकार अशा महाराजांना तर नक्कीच नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि ज्या पद्धतीने ते मांडणी करीत असतात ती अत्यंत दुर्दैवी प्रकारातली असते। त्यामुळे आम्ही तर एवढं म्हणूच शकणार आहे की त्यांनी राजकारणात भाग घेऊ नये, राजकीय असं कोणतं वक्तव्य करू नये आणि राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांवर त्यांनी भाष्य, निगेटिव्ह नकारात्मक भाष्य करू नये। महाराजांनी राजकीय वक्तव्य नाही, आता खरं त्या दिवशी घडलं काय, त्या घोलेवाडीला कुणी त्यांचं हे थांबवलं नाही, परंतु त्यांनी मूळ विषय सोडून, मूळ अभंग सोडून ज्यावेळेस ते इकडे तिकडे दुसरेच विषय बोलायला लागले, स्थानिक राजकारणावर बोलायला लागले, राज्यघटनेच्या मूलभूत तत्वावर बोलायला लागले आणि ते नकारात्मक बोलण्यास सुरुवात केल्यावर एक युवक उभा राहून साहजिकपणे म्हटले की महाराज तुम्ही अभंगावर बोला। एवढंच तो म्हटल्यानंतर त्यांनी काय काय वक्तव्य केलं त्या महाराजांनी, हे तथाकथित महाराज आहे, खरे वारकरी संप्रदायाच्या महाराजांची जी परंपरा आहे त्यामध्ये काही घुसलेत आता नवीन राजकारण करण्यासाठी, त्यातला तो प्रकार आहे। आणि त्यांनी त्यानंतर जे केलं तर कुणीही त्यांचं कीर्तन थांबवलेलं नाही, कोणताही हल्ला त्यांच्यावर झालेला नाही, कोणत्या गाडीची त्यांची फोडतोड झाली नाही, हे तुम्हा सगळ्यांना सुद्धा पत्रकार मंडळी तिथं होती ते सगळ्यांना माहिती आहे। परंतु खोट्या नाट्या केसेस करणं हे सगळे उद्योग सुरू झालेले आहेत। आणि हे माझं मत असं आहे की हे इथले लोकप्रतिनिधी असतील नाही ते हे महाराज असतील, हे खरे म्हणजे कोणाच तरी हाताचं खेळणं बनलेलं आहे की या तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्याकरता म्हणून, आणि हे महाराष्ट्रात असेच वक्तव्य करत फिरत असतात, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे माझा नथुराम गोडसे व्हावं लागेल, नथुराम गोडसे प्रमाणे तुमचं म्हणजे मला महात्मा गांधींसारखं आम्ही तशा पद्धतीनं तुमच्यावर हे करू, खरं म्हणजे असं बलिदान तर मला आनंदानं घेईल मी। जर कुणी तत्वाकरता, विचाराकरता म्हणून आम्ही जगत असताना कुणी जर आमच्यावर असा नथुराम गोडसे आमच्या पुढे आला एखादा, तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद आहे, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। मी महात्मा गांधी नाही,
पण त्या वैचारिक आपल्या विचाराकरताचं बलिदान हे आनंदानं स्वीकारण्याची तयारी माझी आहे. महाराजांनी राजकीय वक्तव्य केलं म्हणून विरोध झाला असं आपण म्हणालात, मात्र त्या ठिकाणी नेमकी मारहाण झाल्याचा देखील आरोप होतोय आणि आपल्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा देखील आरोप होतो. याकडे कसं? नाही, आरोप म्हणजे खोटे कलम लावणं, अटक होती म्हणजे नॉन बेलेबल कलम लावणं, याच्याकरता मग जे घातलं गेलं ते नवीन घातलं गेलं. वस्तुस्थितीमध्ये असं काहीही घडलेलं तिथे नाही. एक युवक उभा राहिला आणि तो असं म्हटला की महाराज अभंगावर आपण बोललं पाहिजे, एवढं झालं. आता त्याच्यावर ते बाकी बघ त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे आणखी नाराजी वाढली. त्या मुलाला सायकोय हा किंवा असे पद्धतीचे शब्द वापरल्यामुळे नाराजी वाढली. याच्यापेक्षा काहीही घडलेलं नाही. आणि नंतर लोकांना त्या कीर्तनामध्ये रस राहिला नाही, लोक उठून गेली. तर याच्यामध्ये त्यांच्यावर हल्ला कुठं झाला, त्यांच्यावर कोणत्या गाडीची फोडतोड झाली, कोणती सोन्याच्या साखळ्या कोणाच्या, असं काहीतरी खोटे आरोप टाकून या युवकांना त्यांना कसं पद्धतीने छळ करता येईल त्यांचा हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. पोलिसांचा जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये वेगळं चित्र दाखवतोय, म्हणजे यातून पोलीस खोटं बोलतात. पोलीस हे पूर्णपणे दबावाखाली जात आहेत. खरं ही स्वतंत्र यंत्रणा असते तिनं निपक्ष राहिलं पाहिजे. दुर्दैवानं ती यंत्रणा कोणाच तरी फोनमुळं दबावामुळं ती वागते आणि हे दबाव एवढ्या करताच की इथं कुठेतरी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्नाचा तो भाग आहे. आणि त्याकरता आणि ह्या जे युवक पुढे येतील त्यांचा छळ करण्याकरता म्हणून हे चाललेलं आहे. काही तर तिथं हजर नव्हते त्यांचे सुद्धा नाव आले असं मला समजलं. तुषार भोसले यांचं आंदोलन झालं त्यात त्यांनी असं सांगितलं की राहुल गांधी यांनी वरिष्ठ पातळीवर आदेश दिलेले आहेत की अशा पद्धतीनं जे काही हिंदुत्वाचा प्रचार होतोय तो रोखण्याचं काम आता सर्वांनी करावं. हे वारकरी संप्रदायामध्ये जो वारकरी भागवत धर्म आम्ही त्यातलेच आहोत. आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही वारकरी संप्रदायामध्ये राहिलो आहेत. आपल्या तालुक्यातले जे काही कीर्तन आहेत सप्ते होता त्यामध्ये आम्ही असतो. तालुक्यातले सगळ्यात मोठे हरिनाम सप्ताह जो गंगागिरी महाराजांचा असतो ते 5-7 वेळा आम्हीच इथे केलेले आहे. वारकरी संप्रदाय आम्ही वेगळं निघू शकत नाही, पण वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाशी आम्ही निगडीत आहोत. आम्ही पक्के हिंदू आहोत, आम्ही पक्के वारकरी संप्रदायाचे आहोत. आम्ही भागवत धर्म मानणारे आहेत. फक्त त्यांच्या दृष्टीनं असं का एकच आहे की आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही, आम्ही मानव धर्म मानतो. कुणी चुकला तर शिक्षा झाली पाहिजे असं मानणारे आहोत, पण मानव धर्म मानणारे आम्ही आहोत हा त्यांच्या दृष्टीनं मुद्दा आहे. हे द्वेषाचं राजकारण जे आहे ते केवळ राजकारण करता सत्तेकरता चाललेला त्यांचा खेळ आहे. आणि आम्ही मात्र देश चांगल्या पद्धतीनं बंधुभावांना पुढे जावं याकरता प्रयत्न करतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता हा हिंदू मुस्लिम वाद पेटवण्याचा प्रयत्न होतो. एक पाहिलं आपण विधानसभेच्या अगोदर सुद्धा हे प्रयोग त्यांचे झाले. बऱ्याच वेळा असं असतं की निवडणुका आल्या म्हणजे दंगली केल्या तर आयते मतं साकारतात हे यांना माहिती झालेलं आहे. आणि त्याच्यातून अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलेलं आहे जातं. हे अनुभव विधानसभेच्या वेळेस होता. त्यावेळेस जे आरोप केले त्याच्यानंतर काय झालं याचा तपास नाही. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था आल्या तर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या सुरू झालेला आहे. त्याची सुरुवात आपल्यापासून संगमेरपासून केली असं दिसतंय. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.